जलसंचलन विभागाच्या 61 कोटीच्या मुदलावर 86 कोटी व्याज आणि महापालिकेच्या अंगावर 160 कोटीचं कर्ज दाखवलं आणि आज सकाळी पैसे भरलेत महानगरपालिके म्हणून आज 2 ठिकाणचा बालिंगा आणि शिंगणापूरचं पाणी उपसा केंद्राला जलसिंचन विभागानं सील केलं आणि पाणी उपसा बंद केला. मग रिएक्शन म्हणून महानगरपालिकेनं त्यांचं ऑफिस बंद केलं, ऑफिस सील केलं. आज कृती समिती बाबा पाटीलच्या नेतृत्वाखाली दुपारी आम्ही जलसिंचन विभागाच्या कार्यालयात गेलो होतो. त्यांना आम्ही सांगितलं की अशा घटनेचा आणि कृतीचा आम्ही निषेध करतो. कारण पाणी फक्त महानगरपालिकेचं नाही तर त्या पाण्यावर जवळपास 8 लाख लोक तुम्ही ह्या आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा गॅसचे तुटवडा आहे त्यात आता तुम्ही पाण्याचा तुटवडा केला, या कृतीचा आम्ही निषेध करतो. आणि आम्ही त्यांना एक डेडलाईन दिली की उद्या सकाळी 11 पर्यंत अशा प्रकारचं केलेलं सील तुम्ही काढलं नाही आणि महानगरपालिकेला पाणी उपसा करू दिलं नाही तर आम्ही दिलीप देसाई, बाबा पार्टे आणि अमर निंबाळकर आम्ही सर्वजण जलसिंचन कार्यालयामध्ये मेत्रे साहेबांच्या ऑफिसमध्ये अंगावर रॉकेल घेऊन आम्ही आत्मदहन करण्याचा आम्ही इशारा दिला. शेवटी शासनाला वाकायची पाळी आली आणि आज संध्याकाळी निर्णय झाला आणि पुन्हा महानगरपालिकेला सिंचन करण्याची परवानगी आज देण्यात आली. हा यश जे आहे हे कोल्हापूरच्या जनतेच्या लढाऊ बाण्याचं यश आहे. शासनानं कोल्हापूरच्या विरोधात कुठल्याही प्रकारची अशी कृती करताना इथून पुढे 2 वेळा विचार करणं गरजेचं आहे. कारण आम्ही शाहू नगरीतले आम्ही कार्यकर्ते आहोत, शाहूंचे आम्ही पाईक आहोत, शाहूंचे आम्ही कार्यकर्ते आहोत.